तुमचे लाडके मामा होते? नाही, मामाचं काय नाही, ते पोरग, त्यांचं पोरग, पोरगं. त्यानेच त्या पोराला पुढे घातलं. अच्छा, विलास भुमरेनं. हा, त्यानेच त्या पोराला पुढे घातलं. आणि त्याची आळी टुकरी होती त्याची, ती त्यांनी गप बसलाच नाही. ते त्यांना सुद्धा 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं मी, त्यांना सुद्धा, की बाबा माझं पोरग दवाखान्यात होतं, तिथं सुद्धा मी त्या घुमरे पोराला सांगितलं होतं की बाबा समाजाचा विषय बरं का, तुमच्या राजकारणासाठी नरड्यावर आणता समाजाचे, तुम्ही कुंकड घ्या तिकडे त्याला, पण त्याच्यासाठी तिथं 3,500 लोक आहेत दहीहंडी आडनावाचे, पुऱ्याचं वाटोळ होईल. कारण हे रद्द होतच नाहीये. तुम्ही दादागिरी न करणार किंवा शिरसाटन तुम्ही ते मंत्रिपदाचा गैरवापर करून हे करणार. आणि तसंच झालं. नाही नाही होणार म्हणे. शिरसाटला सुद्धा सांगितलं होतं मी, तुम्ही असं करायला तर ते करू नका, खोटं असेल तर फाडून टाका, त्याला जेलात टाका, पण ती रद्दच होत नाहीये. तुम्ही राजकीय द्वेषापोटी करू नका, तुमच्यात वाढाताडी लागली, त्याला आपल्याकडे ओढण्यासाठी तुम्ही रद्द केलं. मग त्याला म्हणले मग तुला बघत होतच, तो बी कस का व्हॅलिड होतं, ते कस का रद्द होत नाही बघतो म्हणे. तरी पण त्याला म्हणत होते जणू, हे पण पहिल्यांदाच सांगतो मी तुम्हाला आता, तरी पण त्याला म्हणत होते जणू काही अधिकारी का कोणतरी, अधिकारी का कोण नेता 15 लाख रुपये देत असला तर लगेच देतो. ते म्हणलं मग खरं आहे कशामुळे 15 लाख, माझ्याजवळ काही नाहीत बी पैसे, आणि खरं असून कशामुळे द्यायचं. आणि ते म्हणले मग खरं आहे ना, मग सकाळी रद्द होत असतं. आणि पैसे दिल्यावर समजा 15 लाख दिले असते तर काय राजकारण खेळायला तर, काय शिरसाटन, काय घुमरेन, काय अधिकारी. आणि भुमरेंनी काय केलं,